जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे संभाव्य जागा आपण आणलेल्या आहे कास्टनुसार. अशाच जागा तुम्हाला जाहिरातीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो, किंवा यापेक्षा जास्तसुद्धा तुम्हाला जागा पाहायला मिळू शकते. आपण कास्टनुसार या घटकामध्ये जागा बघूया. महिलांच्या किती जागा राखीव ठेवण्यात आल्या ते सुद्धा बघणार आहोत आणि सर्व समांतर आरक्षणामध्ये किती जागा ठेवण्यात आलेल्या आहेत ते बघूया. तर बघा, ओपन सर्वसाधारण 5 जागा आहे. महिलांसाठी 2 राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. EWS सर्वसाधारण 2 ठेवण्यात सर्वसाधारण आहे, महिलांसाठी सुद्धा 2 आहे. SCBC सर्वसाधारण 2 आहे, महिलांसाठी सुद्धा 2 आहे. OBC सर्वसाधारण 3 आहे, महिलांसाठी 4 आहे. SBC सर्वसाधारण 1 आहे. NTD सर्वसाधारण 1 आहे, महिलांसाठी 0 जागा आहे. NTC सर्वसाधारण 1 आहे, महिलांसाठी 0 जागा आहे. NTB सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांसाठी 0 जागा आहे. VJA सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांसाठी 1 जागा आहे. ST सर्वसाधारण 2 जागा आहे, महिलांसाठी 2 जागा आहे. SC सर्वसाधारण 5 जागा आहे, महिलांसाठी 3 जागा आहे. एकूण जर जागा बघायला गेलो आपण तर सर्वसाधारण फक्त 13 जागा आहेत आणि महिलांसाठी 16 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. महिलांसाठी सर्वच घटकामध्ये चांगल्या प्रकारे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे यावर्षी. खेळाडूसाठी 3 जागा आहे, प्रकल्पग्रस्त 3, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 8, अंशकालीन पदवीधर 3, पोलीस पाल्य 2, गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड 3 जागा आहेत आणि टोटल जागा आहेत 53. तर या घटकामध्ये एकूण 53 जागा आहेत. जागेमध्ये वाढसुद्धा होऊ शकते आणि ही जो घटक आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. छत्रपती संभाजीनगरला लोहमार्गसुद्धा आहेत. त्यानंतर शहर पोलीस, ज्याला सिटी पोलीससुद्धा म्हणतात, आयुक्तालयसुद्धा आहे आणि ग्रामीणसुद्धा आहे. आणि ग्रामीणला तशा मानाने चांगल्या प्रकारे जागा देण्यात आलेल्या आहे. सिटीला तर बघूया. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर दररोज लेखीसाठी 90+ मार्क घेण्यासाठी दररोज आपण प्रश्न टाकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 20 प्रश्न रोज आपण टाकत आहोत. त्यामध्ये 5 प्रश्न GKचे असतात, 5 प्रश्न हे मराठीचे असतात, 5 प्रश्न हे बुद्धिमत्ता गणितचे असतात. त्यानंतर चालू घडामोडी वगैरे सर्व मिळून आपण दररोज 20 प्रश्न टाकत असतो आणि जवळपास 300+ प्रश्न आतापर्यंत टाकणं झालेले आहे. आणि सर्व काही प्रश्न हे क्विजच्या स्वरूपात टाकत असतो. क्विजच्या स्वरूपात यासाठी आपण टाकतो की तुम्हाला उत्तर जर चुकलं तुमचं तर कोणतं उत्तर बरोबर आहे ते तुमच्या लक्षात राहावं यासाठी. नाहीतर आपण सरळ तुम्हाला प्रश्नसुद्धा देऊ शकत होतो, पण आपण मेहनत यासाठी घेतो आहे क्विजच्या स्वरूपात. कारण की क्विज बनवणे ला वेळ लागतो. सरळ जर प्रश्न बनवायचे तर आपण ते 20च्या जागी 100 जरी प्रश्न दिले तरी वेळ कमी लागतो. म्हणून आपण सध्या क्विजच्या स्वरूपात प्रश्न देत आहोत आणि ते तुम्हाला क्विजच्या स्वरूपात यासाठी देतो आहे की तुम्हाला कोणता ऑप्शन चुकलेला आहे आणि का चुकला आहे ते तुम्हाला समजावं म्हणून. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्यांनी मला लिंक म्हणून कमेंट करा किंवा टेलिग्राम म्हणून कमेंट करा, मी त्यांना लिंक देऊन देईन. आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण 90+ लेखीमध्ये मार्क कसे मिळवायचे त्याच्यासाठी सर्व काही मटेरियल ते पण फ्रीमध्ये, पेपर सेटसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देत आहोत याच चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम